नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर आज माझं सकाळ सकाळी चाललंय जेवण बनवायचं. आज जेवणापासूनच सुरुवात केलेली आहे व्हिडिओला, कारण सकाळी नाश्ता वगैरे झाला पण नाश्त्याचा काही व्हिडिओ टाकलेला नाही. तर आज म्हटलं चला असं लहान मुलाच्या मित्राने टमाटर वगैरे जास्त भरपूर दिलेली होती. म्हटलं आता त्याचा काहीतरी आपण उपयोग छानपैकी करून भाजी बनवू, कारण आमचं जास्त म्हणजे अशी चटणी वगैरे जर बनवली टमाटरची खात नाहीत, पण म्हटलं आज मस्त बनवू, कशी खात नाहीत भाऊ. तर कोथिंबीर, कांदा, लसूण व जिरं वगैरे चटणी हे सगळं टाकून बनवली होती. खूप छान झालती आणि सगळ्यांनी आवडीनं पण खाल्ली. शेंगदाणे कूट पण थोडं टाकायचं. कोण कोण थोडं साखर पण त्यामध्ये टाकतं, म्हणजे त्याला टेस्ट छान येते, पण मी नाही टाकली. म्हटलं जरा गोडवीट लागली तर खाणार नाहीत. आणि नंतर चहा पण बनवला आहे, बघू शकताय. आणि महत्त्वाचं म्हणजे मीठ टाकायला विसरलो होते, मग तर भाजी बनल्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये. आणि कधी कधी मी मीठ टाकायला विसरूनच जाते. आणि मग जेवण वगैरे बनवल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, सगळं झालं, म्हणजे सगळी कामं आवरली. आणि ही आहे दुपारची वेळ. म्हटलं चला, तांदूळ काय झाले माहिती काय, मशीकिडे झालेत. आणि आपल्यात भरपूर धान्य असले की मशीकिडे होऊनच जातात, कारण ते पटकन काय संपत नाहीत. तर मी काय केलं तर 2 दिवस असे ऊन गेल्यानंतर सावलीमध्ये असे पसरले होते, कारण तांदूळ उन्हात पसरायचे नसतात. मग ते मशीकिडे पूर्ण निघून गेले बरं का. निघून गेल्यानंतर आता मी काय केलं, धान्याची पावडर आणायला लावले मिस्टरांना. आणि मग आता तळवट एक हातरला आणि त्यावर तांदूळ मी वतले आणि मस्त अशी पावडर लावले, बघू शकता असे. कारण पावडर जर एकदा लावून ठेवली ना, तर म्हणजे त्यात मशकिडं वगैरे किडं वगैरे काहीही होत नाही, एकदम मस्त राहतात. आणि आपणाला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण इडली डोशाला काढून करू शकतो आहे. तर तांदूळ एवढं छान आहेत बघा, मस्त आहेत. तर आता डोसे इडली पण खूप दिवस झालं बनवली नव्हती, त्यासाठी पण मी असे तांदूळ काढून ठेवलेत. तर आता ही भरून मी काय करते, पूर्ण पावडर लावून भरून ठेवते मस्तपैकी. आणि काय होते, पावडर टाकली ना पूर्ण असं हलवायला लागतं, कारण सगळीकडे ते पावडर लागली पाहिजे. आणि काय ना काय तर दुपारी आपलं करत बसायचं, कारण आपला वेळ पण जायला पाहिजे. तर आता देवाच्या वाती पण संपल्यात. म्हटलं चला, आता घरचा कापूस आमचा निघलेला होता, तर म्हटलं चला वाती छानपैकी बनवू, कारण आपल्या घरच्या वाती कशा छान पेटतात पण जळतात पण. नाहीतर आपण विकतच्या ज्या वाती आणतो ना, त्या म्हणजे अजिबात पेटत नाहीत, विजून जातात. नाहीतर असं प्लास्टिकचं वगैरे असल्यावर फुलं येऊन बसतात, चिटकून बसतात. त्यामुळं म्हटलं चला आता घरच्याच वाती छानपैकी बनवू देवाला, कारण एकदा बनवल्या म्हणजे आपल्याला 2-3 महिने काही टेन्शन नसतं. तर मी इथं तांदूळ भरण्यासाठी असं हवत केलेलं आहे. तर म्हटलं चला छानपैकी त्याला धुवून बिवून ठेवला वाळवून आता, तर यात भरून ठेवायचा म्हटलं आता. तर असा भरला मस्तपैकी आणि टोप पण एकदम चांगलं दाबून लावून ठेवलेलं आहे. आता हे लवकर आता उघडायचंच नाही, म्हणजे किडे वगैरे आता अजिबात काही जात नाहीत. आणि बघू शकताय, आपण विकत जे गवतर आणतो ना, ते काय मिक्स असते काय माहिती नाही, पण हे गवतर ना मी एकदम गाईचं ओरिजिनल गवतर आणलेलं आहे. आणि स्वच्छ पण केलं, यात कापूर आणि यात थोडीशी हळद पण टाकली, म्हणजे आपल्याला फरशी वगैरे पुसताना किंवा काय शिवता झाली तर शिपडायसाठी एवढं गवतर मी आणले. आणि आजकाल देशी गाईचं गवतर मिळून लय नशिबानाच काम आहे. आम्ही प्युअर देशी गाईचं गवतर आणले बरं का. त्यासाठी प्रत्येकाच्या दारातनी देशी गाई असावी दारात. तर आता मी पण तेवढ्या दिवसात देशी गाई अशी आणणार आहे, म्हणजे आपल्याला गवतर वगैरे शेत खूप महत्त्वाचं असतं आपल्यासाठी. तर चला आता तांदूळ बघा, एक मशकिडे थोडे घालते. तर ते बाहेर म्हटले होते मी 2 दिवस सावलीला, कारण तांदूळ उन्हात पसरायचे नसतात. तर ते आता मशकिडे पूर्ण निघून गेले. मग आता मी त्यात धान्याची पावडर जी असते ना ती आणली आणि त्यात मिक्स करून आता भरून ठेवले. म्हणजे आपल्याला इडली वगैरे आम्ही काही खात नाही, विकत आणतोय खाण्यासाठी. तर आपल्याला इडली वगैरे बनवण्यासाठी, डोसे बनवण्यासाठी असे तांदूळ लागतात, त्यामुळे आज मी पावडर लावून भरून ठेवले. तर आता चला, आपल्याला डोसे पण बनवायचे आहेत आणि मी आज थोडं तांदूळ निवडून डोशासाठी ठेवलेत, ते भिजू घालणार पण नाही. असा थोडा थोडा दिवस संध्याकाळपर्यंत व्हिडिओ बघत राहा, थोडा थोडा दाखवणार आहे, म्हणजे आम्ही दिवसभर काय करतोय. तर चला. तर बघा, हा आमचा आहे ना घरचा कापूस आहे. तर 2 वर्ष झालं, पहिलं 2-3 अशी झाडं लावलेली होती कापसाची, भरपूर असा कापूस निघलेला आहे आता, एकदम पांढरा शुपत. तर वाती आपल्याला भरपूर विकत वगैरे मिळतात, पण आपण घरी बनवलेल्या वात्या कशा छान पेटतात वगैरे. आणि आपण असं विकत वाती आणतो ना,
तर त्या काय करतात लगेच विजून जातात. त्यामुळे मी म्हटलं आता हे कापूसाच्या बिया वगैरे काढल्या सगळ्या, यामध्ये बी होते, बी काढले आणि आता हे मस्तपैकी अशा वाती बनवून घ्यायचे. तर अशा प्रकारे एवढ्या मी बनवल्यात. वेळ लागतोय बनवायला, पटपट नाही बनवता येत, पण थोड्या जरी बनवल्या तर आपला महिना 2 महिने त्या जाते. तर आता एवढ्या बनवल्यात आणि आणखीन थोड्या बनवणार, नंतर या संपल्यानंतर नंतर बनवायच्या. मग प्रत्येकाच्या दारात जर एक जण झाड लावलं नाही, एका झाडाचा भरपूर असा कापूस निघतो, मग आपल्याला विकत आणायची काही गरज पडत नाही. आणि त्यामध्ये जो बी असतो ना, तो बी जर आपण लावला ना तर छान झाड येतं, त्याचा कापूस पण भरपूर असा निघतो. अशा लांबड्या लांबड्या वाती केल्या जाऊ शकतात आता छानपैकी. आणि हा थोडंसं पाणी घेऊन चोळायला लागतात, म्हणजे नंतर काय होतं माहिती आहे का, उन्हात ठेवले आहे की त्या छान पेटते. तर आता मी घरी बनवलेल्या होत्या त्या आता संपत आल्या, म्हणजे आता दुसऱ्या बनवा. तर हे आता दुसऱ्या बनवायला घेतलेल्या होत्या. आणि दुपारचं कसं आपल्याला वेळ पण जात नाही, काही ना काही तर असं काम असलं ना थोडंसं तर आपला वेळ जातो. म्हणून मी काय केलं, म्हटलं चला काय वेळ पण जाईना दुपारचा, आणि तांदूळ वगैरे होते त्याला पण पावडर वगैरे लावून ठेवलं. आणि आता वाती करायला घेतले. आता मस्त एवढं वाती बनवून ठेवते. तोपर्यंत आता किती वाजले, 3:30 वाजले. आणि 4ला आपलं चहाचं टायमिंग होतं आहे, त्यावेळेला चहा पण बनवायचा छानपैकी. नंतर मग आणि संध्याकाळी पाणी येतं, नंतर जेवण बनवायचं आहे. असं वेळ आपला निघून जातोय, आणि वेळ कसा घालवायचा ते आपणच ठरवायचं. अशा छान कसं आहे, वाती बनवताना एकदम पातळ अशा बारीक बनवायच्या, म्हणजे जास्त वेळ तेल जास्त जळत नाही लवकर. आणि आपल्या ही आरती वगैरे लावलेली असते ना, तर उशीरपर्यंत राहते. त्यामुळे एकदम पातळ करायच्या वाती, जाड बनवायच्या नाही. तर मी आता कशा एकदम पातळ बनवले बघू शकताय, अशा एकदम पातळ बनवले.